अगर कोई आपसे कहे कि हु इज योर आइकन, हु इज योर फेवरेट हीरो, बाहर जाने की कोई जरूरत नहीं है, यही महाराष्ट्र में ही आपको मिल जाएंगे। शिवाजी तो पुराने युग की बात है, नए युग की बात बोल रहा हूं कि यही मिल जाएंगे। डॉक्टर अंबेडकर से लेकर के डॉक्टर गडकरी तक, नितिन गडकरी तक आपको यही मिल जाएंगे। देखिए, जो उन्होंने कहने का प्रयास किया कि सावरकर जी ने माफी मांगी है, तो माफीनामे की जो बात है वो तो उस जमाने में बहुत से लोग एक प्रिस्क्राइब्ड फॉर्मेट पे बाहर निकलने के लिए माफी मांगते थे। छत्रपति शिवाजी ने 5 बार पत्र लिखा था औरंगजेब को, तो उसका मतलब क्या, मगर शपथ तो नहीं ली ना ब्रिटिश संविधान की। हम जब पढ़ते थे मिडिल में, हाई स्कूल में, तो हमारे टीचर हमको वो देते थे, हु इज योर फेवरेट हीरो, ऐसा आपका फेवरेट लीडर कौन है। तो हम लोग उस समय जिसको सुभाष चंद्र बोस अच्छे लगे उनको, जिसको नेहरू जी अच्छे लगे, जिनको गांधी जी लगे अच्छे लगते थे। तो मुझे ऐसा लगता है अगर कोई आपसे कहे कि हु इज योर आइकन, हु इज योर फेवरेट हीरो, बाहर जाने की कोई जरूरत नहीं है, यही महाराष्ट्र में ही आपको मिल जाएंगे। शिवाजी तो पुराने युग की बात है, नए युग की बात बोल रहा हूं कि यही मिल जाएंगे। डॉक्टर अंबेडकर से लेकर के डॉक्टर गडकरी तक, नितिन गडकरी तक आपको यही मिल जाएंगे। पहली बात तो राहुल गांधी की इस प्रेस कॉन्फ्रेंस से हमारे कांग्रेस के प्रवक्ताओं के वो दावे जो आकर यहां टीवी डिबेटों में बोलते हैं, महंगाई, बेरोजगारी, वो सब ध्वस्त। पिछली प्रेस कॉन्फ्रेंस जो कर्नाटक में, तो उन्होंने कहा मैं आरएसएस की विचारधारा के खिलाफ लड़ रहा हूं। आज की प्रेस कॉन्फ्रेंस में मुद्दा सावरकर, तो बहुत साफ हो गया। अब कम से कम कोई नैतिक अधिकार नहीं होना चाहिए किसी भी कांग्रेस के प्रवक्ता को आकर कि ये तथाकथित भारत जोड़ो यात्रा का महंगाई, बेरोजगारी, अर्थव्यवस्था से मतलब है, क्योंकि केरल हो, तमिलनाडु हो, कर्नाटक हो या महाराष्ट्र हो, मैं विनम्रता से कहता हूं सब लोग जाके उत्तरोत्तर राहुल गांधी के स्टेटमेंट्स देख लीजिए। प्रेस कॉन्फ्रेंसेस में उन्होंने यही उत्तर दिया। अब मैं आता हूं उत्तर देने के लिए। देखिए, जो उन्होंने कहने का प्रयास किया कि सावरकर जी ने माफी मांगी है, तो माफीनामे की जो बात है वो तो उस जमाने में बहुत से लोग एक प्रिस्क्राइब्ड फॉर्मेट पे बाहर निकलने के लिए माफी मांगते थे। छत्रपति शिवाजी ने 5 बार पत्र लिखा था औरंगजेब को, तो उसका मतलब क्या, मगर शपथ तो नहीं ली ना ब्रिटिश संविधान की। आज काय चाललंय या महाराष्ट्रात, प्रत्येकाने राज्यपाल जे एक पद आहे, सन्मानाचं पद आहे, त्या सन्मानाच्या पदावरती जो विराजमान असतात, निदान त्या माणसाला तरी एवढं अक्कल पाहिजे, कळायला पाहिजे। एकदा दोनदा त्यांनी हे केलं, तो सुधांशु त्रिवेदी कुठला तो थर्ड क्लास भिकारड, काय ते टुकारड, अशा लोकांनी काय पण शिवाजी महाराजांबद्दल बोलायचं। मी पंतप्रधान मोदींना माझं कळकळीची विनंती आहे की आपल्या माध्यमातून चांगल्या प्रकारे वाटचाल या संपूर्ण देशात विविध विकास कामांच्या बाबतीत होत असताना हे असे जर 2 लोकांमुळं गालबोट लागत असेल, पहिलं यांना त्या दोघांना माफी मागायला लावा आणि या प्रवक्ता पद्धत सोडून द्या, त्याची भाजपमध्ये हकलपट्टी करून टाका आणि ह्या राज्यपालाला जर पहिलं खाली ओढून त्याला कुठेतरी लांब फेकून द्या, कुठे फेकायचं ते। छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भात महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी पुन्हा एकदा जे अत्यंत दळभद्र विधान केलेलं आहे शिवाजी महाराजांच्या, त्याच्यामुळे महाराष्ट्राचा स्वाभिमान पुन्हा एकदा दुखावला गेला। त्याच वेळेला भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते कोणीतरी सुधांशु त्रिवेदी आहेत, त्यांनी नॅशनल चॅनलवर छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा 5 वेळा औरंगजेबाची माफी मागितली असं विधान केल्याचं आहे। तुम्ही हे तुमच्या नजरेतनं का सुटतंय मला कळत नाही। ही भारतीय जनता पक्षाची अधिकृत भूमिका आहे का की वारंवार छत्रपती शिवाजी महाराज, ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांचा अपमान करायचा, संभाजीराजांचा अपमान करायचा? छत्रपती शिवाजी महाराजांनी 5 वेळा कधी माफी मागितली हे आज महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रात जाहीर केलं पाहिजे, कारण ते भारतीय जनता पक्षाचे आता सहयोगी आहेत, ते मुख्यमंत्री आहेत। वीर सावरकरांच्या संदर्भात आपण रस्त्यावर उतरला, स्वागत आहे।
जोडे मारलेत, स्वागत आहे. आता हे जोडे तुम्ही आता कोणाला मारणार आहात? महामहिम गव्हर्नरवर टीका करणं ही आपली संस्कृतीही नाही आणि करूही नये असं माझं मत आहे. पण खूप दुर्दैवी आहे की सातत्याने महाराष्ट्रातल्या आणि भारताच्या महापुरुषांबद्दल सातत्याने ज्या पद्धतीने महाराष्ट्राचे गव्हर्नर बोलतात किंवा भारतीय जनता पक्षाचे स्पोक्सपर्सनचा एक व्हिडिओ काल सगळीकडे सर्क्युलेशनमध्ये होता. हा दुर्दैवी आहे की सातत्याने महाराष्ट्रात आणि छत्रपतींचा अपमान करायचं पाप सातत्याने हे सगळे करतात. हे दुर्दैवी आहे, कुठेतरी थांबलं पाहिजे आणि यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शिवसेना आणि काँग्रेस पक्ष हे रस्त्यावर उतरलेत. आज राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने संपूर्ण राज्यामध्ये याच्या विरोधात आंदोलन आहे आणि माझी महामहिम राष्ट्रपतींना विनम्रपणे विनंती आहे की हे गव्हर्नर एकदा चूक झाली मी समजू शकते, माफी मागितली, शब्द मागे घेतला, अशा गोष्टी होऊ शकतात. पण वारंवार म्हणजे इज अ फ्रिक्वेंट ऑफेंडर. एखादी गोष्ट जेव्हा पुन्हा पुन्हा मग ती चूक होत नाही, तो चॉईस असतो. त्याच्यामुळे एखादी चूक झाली, त्यांनी माफी मागितली, परत घेतला शब्द, तसं होत नाही. पुन्हा पुन्हा ते त्याच चुका करत राहतात. याचा अर्थ की ते जाणून बुजून केलं जातं आहे आणि हे दुर्दैवी आणि त्या पदाला न शोभणार आहे. कारण का महाराष्ट्रात खूप मोठे गव्हर्नर होऊन घेतले, देशाला दिशा देणारे असे निर्णय त्या गव्हर्नरांनी घेतलेले आहेत. त्यामुळे महाराष्ट्राच्या संस्कृतीला सातत्याने महामहिम गव्हर्नरांच्यामुळे काळं बोट ॲक्च्युली हे दुर्दैवी आहे. पण हे सातत्याने महाराष्ट्राची बदनामी होते. आज राज्यपाल महोदयांनी ज्या पद्धतीनं छत्रपती शिवाजी महाराजांचा पुन्हा अवमान करण्याचा प्रयत्न केला, हे राज्यपाल काय कधी महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांचा अपमान करतात. आज छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना गडकरींबरोबर करतात. ज्या गडकरीला त्यांच्या अध्यक्षपदावरून भ्रष्टाचाराच्या आरोपांना त्यांच्याच पक्षांनी काढलेलं होतं, त्यांची तुलना शिवाजी महाराजांसोबत करणं आणि हा अवमान वारंवार करणं. आज केंद्रातले भारतीय जनता पार्टीचे जे प्रवक्ते आहेत त्रिवेदी यांनी ज्या पद्धतीनं औरंगजेबाची माफी मागणारे छत्रपती शिवाजी महाराज अशा पद्धतीचा जाहीर उल्लेख करणं म्हणजे या महाराष्ट्राचं अवमान करण्याचं काम आणि पर्यायानं छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करण्याचं काम. ज्या औरंगजेबाला मुजरा मी करणार नाही त्या धमकीनं त्यांचा गेट तोडणारं छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका या भाजपवाल्यांना माहिती नाही की मला माहिती नाही. शरणागती पत्करणारे छत्रपती शिवाजी महाराज नव्हते, पण त्यांचाही अवमान बीजेपी आज करते आहे. त्यांना आमचा इशारा आहे की या जाहीर माफी यांनी महाराष्ट्राच्या जनतेच्या आणि छत्रपती शिवाजी महाराजांची मागावी, नाही तर यांना रस्त्यावरही आम्ही फिरू देणार नाही, अशी पद्धतीची भूमिका काँग्रेस पार्टी. संविधानिक पदावर बसलेल्या व्यक्तींनी अशा प्रकारच्या महाराष्ट्रातील जनतेच्या भावना दुखावल्या होती असे काही वक्तव्य करू नये असं अनेक वेळाला मी त्यांना सांगितलेलं आहे आणि विनंती केलेली आहे. पण ते आता पुन्हा त्यांनी काल एक अशा प्रकारचे प्रक्षोभात्मक वक्तव्य केलेले दुर्दैवी आहे. भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ता माननीय सुधांशुजी त्रिवेदी यांनी एक अत्यंत संतापजनक, उद्वेगजनक विधान केलं. छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेबाची 5 वेळा माफी मागितली आणि मनात अनेक प्रश्न निर्माण झाले की नेमकं काय खुपतंय काय तुम्हाला. म्हणजे कधी भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ता बोलतात, कधी महामहिम राज्यपाल बोलतात. वारंवार ही बेताल वक्तव्य छत्रपती शिवाजी महाराजांविषयी का केली जातात? का खुपतंय काय तुम्हाला? म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी या मातीत धर्मसत्ता ही राजसत्तेच्या वरचढ असू नये, तर धर्मसत्ता आणि राजसत्ता दोघींनी एकमेकांच्या हातात हात घालून लोककल्याणाचं काम करावं हा आदर्श घालून दिला. हा तुम्हाला खुपतोय? छत्रपती शिवाजी महाराजांनी माणूस हा धर्मासाठी नाही तर धर्म हा माणसासाठी आहे हे वास्तव अधोरेखित केलं. हे तुम्हाला खुपतंय? छत्रपती शिवाजी महाराजांनी 18 पगड जातीच्या लोकांना एकत्र करून एका उदात्त ध्येयासाठी कसं प्रेरित केलं जाऊ शकतं हे उदाहरण या मातीत घालून दिलं. हे तुम्हाला खुपतंय? छत्रपती शिवाजी महाराजांनी पहिल्यांदा सर्वसामान्य माणसाच्या हक्काचं राज्य, रयतेचं राज्य, आपलं स्वराज्य कसं असावं याचा आदर्श वस्तुपाठ घालून दिला. हे तुम्हाला खुपतंय? नक्की खुपतंय काय तुम्हाला? हाच मोठा प्रश्न निर्माण होतो. जेव्हा भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ता असं विधान करतात
ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या गनिमी काव्याचं उदाहरण आणि कौतुक जगभरातले अनेक राज्यकर्ते करतात, तो गनिमी कावा तुम्हाला समजू नये? जर समजलं नसेल तर वाटलं तर तुम्हाला काही पुस्तकं पाठवतो किंवा नुकत्याच येऊन गेलेल्या शिवप्रताप गरुडछेपची लिंक पाठवतो. तुम्हाला कळेल की जेव्हा अखंड हिंदुस्थानातले भले भले राजे रजवाडे, भले भले महाराज हे मानाखाली घालून औरंगजेबाच्या दरबारात उभे राहत होते ना, तेव्हा फक्त छत्रपती शिवाजी महाराज होते ज्यांनी औरंगजेबाच्या नजरेला नजर भिडवून या हिंदुस्थानाच्या मातीला स्वाभिमान काय असतो ते शिकवलं होतं. आणि त्या महाराजांविषयी तुम्ही याची वक्तव्य करता. इंडियन आर्मीच्या जेवढ्या बटालियन आहेत ना, या सगळ्या बटालियनचे वॉर क्राय देवांच्या नावानी आहे, पण फक्त मराठा बटालियनचा वॉर क्राय हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानी. छत्रपती शिवाजी महाराज नक्कीच देव नाहीत, पण आमच्यासाठी ते देवापेक्षा कमी सुद्धा नाहीत, ही गोष्ट आपण लक्षात ठेवा. छत्रपती शिवाजी महाराज आमची अस्मिता होते, आहे आणि यापुढेही राहतील. त्यामुळे सुधांशुजी त्रिवेदी, आपण आपलं वक्तव्य मागे घ्यावं आणि भारतीय जनता पक्षाला छत्रपती शिवाजी महाराजांविषयी आपली नेमकी काय भूमिका आहे ही महाराष्ट्रासमोर स्पष्ट करावी आणि महाराष्ट्राची ही अस्मिता दुखावल्याबद्दल संपूर्ण महाराष्ट्राची माफी मागावी. जय शिवराय. एक गोष्ट स्पष्ट आहे, जोपर्यंत चंद्र आणि सूर्य या पृथ्वीवर आहे तोपर्यंत महाराष्ट्राचे आणि देशाचे आणि आमच्या सगळ्यांचे आदर्श हे छत्रपती शिवाजी महाराजच राहणार आहेत. आमचे आजच्या भाषेत सांगायचं झालं तर हिरो देखील छत्रपती शिवाजी महाराजच आहेत. कोणाच्याही मनात याबद्दल शंका नाहीये. मला वाटत नाही की राज्यपालांच्या मनात काही शंका आहे. त्यामुळे राज्यपालांच्या बोलण्याचे वेगवेगळे अर्थ निश्चित त्या ठिकाणी काढण्यात आले आहेत. पण मला असं वाटतं की त्यांच्याही मनामध्ये असं कुठलाही भाव नाहीये. छत्रपती शिवाजी महाराजांपेक्षा दुसरा कुठला आदर्श महाराष्ट्रात आणि देशात असू शकत नाही. सुधांशु त्रिवेदींची वक्तव्य मी नीट ऐकलंय आणि कुठल्याही वक्तव्यात त्यांनी महाराजांनी माफी मागितली असं म्हटलेलं नाही. कालही सांगितलं, सर्वांनीच सांगितलं की छत्रपती शिवरायांच्या इतिहास आणि छत्रपती शिवरायाबद्दलच्या कुठल्याही विषयावर रात्रीवरही त्यांच्या इतिहासाला डॅमेज होईल आणि प्रतिमा डॅमेज होईल असं कोणी वक्तव्य करू नये याबद्दल मी आहे. नाही, राज्यपालांनी पाठवले असं म्हणाले की त्यावेळचा संदर्भ काय होता, त्यावेळा काय त्या ठिकाणच्या पूर्ण सभेचा मूळ काय होता, त्या सभेच्या मूळमध्ये जे काही बाहेर आलं त्याच्यावरनं हे संपूर्ण आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झाडतायत. मला असं वाटतं की त्यावेळी राज्यपालाच्या आणि त्या सभेच्या त्या कार्यक्रमाची त्याच्यातनं ते हा विषय बाहेर आला आहे. राज्यपाल कधी छत्रपती शिवरायाच्या विरुद्ध त्यांनी किंवा त्यांच्या प्रतिमेला काही टाचणीवरही हे होईल असं मागच्या काळात त्यांनी वागणूक केली नाही. उलट राज्यपालांनी छत्रपती शिवरायांच्या विषयावर अनेक कार्यक्रमात त्यांनी हजेरी लावली. अनेक कार्यक्रमात त्यांनी त्या ठिकाणी आपलं प्रदर्शन, त्या ठिकाणी आपलं प्रेझेन्स दाखवलं आहे. तर मला वाटतं की या पद्धतीने जे सुरू आहे त्याचं कोणीच समर्थन करत नाही. तर निश्चितपणे छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेला कुठल्याही टाचणीवरही हात जाऊ नये याची काळजी सर्वांनी घेतली पाहिजे असं